विराम लाईव्ह न्यूज मध्ये मी गायत्री परदेशी आपलं स्वागत करते। सुरुवातीला पाहूया 24 तासातील ताज्या घडामोडी। या बातमीपत्राचे प्रायोजक सोना टाइल स्टुडिओ, पॅनासॉनिकचे श्रीराम अप्लायन्सेस आणि सत्याला वाचा फोडणारे दैनिक श्रीराम भूमी। सायने येथील कर्जबाजारी शेतकऱ्याची विषारी औषध प्राशन करून आत्महत्या। काळखेडे येथील उपसरपंचपदी ज्ञानेश्वर पाटील बिनविरोध। जुने धुळे येथील तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या। आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मतदान केंद्राध्यक्षांच्या प्रशिक्षणाचे आयोजन। कर्ज माफ करावे यासाठी धुळे जिल्हा राष्ट्रीय चर्मकार महासंघातर्फे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने। तरडी शिवारातील शेतकऱ्याच्या केळीच्या शेतात आग लागून सुमारे 9 लाखांचे नुकसान। आणि जिल्हाधिकारी कार्यालयात रांगोळीद्वारे मतदानाची टक्केवारी वाढवण्यासाठी जनजागृती। आता बातमीपत्र विस्ताराने। धुळे तालुक्यातील सायने येथील शेतकरी रवींद्र पाटील यांनी नापिकी व कर्जबाजारीपणास कंटाळून शेतात विषारी औषध प्राशन करून आत्महत्या केल्याची घटना बुधवारी 8:30 वाजेच्या सुमारास घडली। धुळे तालुक्यातील सायने नंदाणे येथील शेतकरी रवींद्र जयदेव पाटील वय 56 यांनी कर्जबाजारीपणास कंटाळून शेतात विषारी औषध प्राशन करून आत्महत्या केल्याची घटना बुधवारी घडली। याबाबत अधिक माहिती अशी की रवींद्र पाटील हे आपल्या 6 एकर शेतीवर कुटुंबाचा उदरनिर्वाह करीत होते, परंतु यावर्षी कमी पाऊस झाल्यामुळे उत्पन्न आले नाही, म्हणून ते कर्जबाजारी झाले होते। त्यांच्यावर युनियन बँकेचे सुमारे 2.5 लाख रुपये कर्ज होते। बुधवारी सकाळी 12 वाजेच्या सुमारास रवींद्र पाटील हे शेतात बैलांना चारा पाणी करतो असे सांगून गेले। शेतात गेल्यानंतर कर्जबाजारीपणास कंटाळून त्यांनी विषारी औषध प्राशन केले। सदर बाब राहुल यास समजली। त्याने काका संतोष पाटील यांना माहिती दिली। रवींद्र यांना खासगी वाहनाने हिरे वैद्यकीय महाविद्यालयाच्या रुग्णालयात बुधवारी 5:30 वाजता दाखल करण्यात आले। तेथे उपचार सुरू असताना 8:30 वाजेच्या सुमारास त्यांचा मृत्यू झाला। डॉक्टर उमेश जाधव यांनी त्यांना तपासून मृत घोषित केले। त्यानंतर मृतदेहाचे शासकीय रुग्णालयात शवविच्छेदन करून गुरुवारी मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला। गुरुवारी रवींद्र पाटील यांच्यावर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले। याबाबत संतोष पाटील यांनी दिलेल्या खबरीवरून धुळे शहर पोलीस ठाण्यात नोंद झाली आहे। दरम्यान आमदार कुणाल पाटील, गुणवंत देवरे, योगेश पाटील, नाना पाटील, दीपक पाटील, भूषण पाटील, गोकुळ राजपूत यांनी नातेवाईकांची भेट घेऊन सांत्वन केले। त्यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा, एक मुलगी असा परिवार आहे। 1.5 वर्षापूर्वीच त्यांच्या एका मुलाचा अपघातात मृत्यू झाला होता। सायने गावातील रवींद्र जयदेव पाटील हे शेतकरी काल 27 तारखेला आपल्या शेतामध्ये कामासाठी गेले असताना शेतामध्ये कांदा पिकाची पाणी करत होते। कांदा पिकाचा भाव नसल्यामुळे त्यांनी त्या जाचाला कंटाळून आपल्या शेतामध्ये असलेल्या कांद्यावरती फवारणी करण्याचे औषध हे प्राशन करून काल त्यांनी दुपारी शेतामध्ये त्यांचा मुलगा गेला असता त्यांचे वडील त्या ठिकाणी दिसले पाहिले त्यांनी आणि ते त्यांना घेऊन हिरे वैद्यकीय हॉस्पिटल आले। काल त्यांचा हिरे वैद्यकीय हॉस्पिटलमध्ये दवाखान्यामध्ये उपचार करत असताना सायंकाळी मृत्यू झाला। तर त्यांच्यावरती युनियन बँकेचं बोजा होता, युनियन बँकेचं कर्ज होतं। या कर्जामुळे परत बँकेचा त्यांना आढावा येत होता, त्यामुळे त्या कर्जाला कंटाळून त्यांनी शेवटी काल आपल्या आयुष्याचा शेवट केला। त्यांच्या पश्चात त्यांना एक मुलगा, एक मुलगी आणि 2 भाऊ असा त्यांचा परिवार आहे। त्यांचं वय हे 56 वर्ष एवढं वय होतं त्यांचं। धुळे तालुक्यातील काळखेडे येथील उपसरपंचपदी ज्ञानेश्वर पाटील यांची बिनविरोध निवड झाली आहे। उपसरपंच पदासाठी सरपंच प्रवीण पाटील यांच्या अध्यक्षतेखाली गुरुवारी विशेष सभेचे आयोजन करण्यात आले होते। धुळे तालुक्यातील काळखेडे येथील उपसरपंचपदी ज्ञानेश्वर माणिक पाटील यांची बिनविरोध निवड झाली आहे। काळखेडे येथील उपसरपंच पदाच्या निवडीसाठी सरपंच प्रवीण सूर्यभान पाटील यांच्या अध्यक्षतेखाली विशेष सभेचे आयोजन करण्यात आले होते। उपसरपंच पदासाठी सुनंदा गुलाब पाटील व ज्ञानेश्वर माणिक पाटील यांनी नामनिर्देशन पत्र दाखल केले। त्यामुळे 2 वाजता सभा घेण्यात आली। सभेत उपसरपंच पदाचे उमेदवार सुनंदा पाटील गैरहजर असल्यामुळे सभेचे अध्यक्ष प्रवीण पाटील यांनी ज्ञानेश्वर पाटील यांची बिनविरोध निवड घोषित केली। निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून SP पाटील यांनी काम पाहिले। यावेळी लताबाई पाटील, निर्मला पाटील, मनीषा मोरे, चिंतामण मोरे, सुनंदा मराठे, वंदना पाटील आदी उपस्थित होते। सुनंदा गुलाब पाटील व संतोष भगवान पाटील हे ग्रामपंचायत सदस्य अनुपस्थित होते। निवडीनंतर
एकच जल्लोष साजरा करण्यात आला। यावेळी शांताराम पाटील, सुनील पाटील, वसंत मराठे, कौतिक पाटील, देवीदास पाटील, विनोद सोनवणे, कमलाकर पाटील, प्रवीण पाटील, राजेंद्र मोरे, विश्वास पाटील, बबलू मोरे, गोकुळ मोरे, दगडू मोरे आदी उपस्थित होते। या निवडणूक प्रक्रियेमध्ये जनतेतून निवडून आलेले लोकनियुक्त सरपंच श्री प्रवीण सूर्यकांत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली आजची पहिली सभा घेण्यात आली। या ग्रामपंचायतीमध्ये एकूण 9 सदस्य आणि सरपंच हे 10 असे एकूण 10 आमचे हे असून त्याच्यामध्ये सकाळी आम्ही 10 वाजता निवडणूक प्रक्रियेला सुरुवात केली। त्यातून 6 सदस्यांनी आपल्या उपसरपंच पदाचे फॉर्म हे आमच्या कार्यालयातून त्यांना वितरित करण्यात आले। त्यांनी मुदतीच्या आत उपसरपंच पदाचे नामनिर्देशन पत्र अध्यक्ष आमच्याकडे सादर केले आणि दुपारी 12 ते 1 च्या दरम्यान आम्ही छाननी केली असता सर्वांचे अर्ज आम्ही वैध करण्यात आले। त्यानंतर 1 ते 2 या कालावधीमध्ये आम्ही माघारी घेतली। त्या माघारीमध्ये 6 सदस्यांपैकी 4 सदस्यांनी माघारी घेतली। त्याच्यामध्ये सुनंदा वसंत मराठे, वंदना देवीदास पाटील, लताबाई मुकुंदा पाटील आणि निर्मलाबाई भास्कर पाटील या 4 सदस्यांनी माघार घेतली आणि एक जे सदस्य होते ते बेलगरज राहिले आमच्या निवडणूक प्रक्रियेत। पुढील प्रक्रिया ज्यावेळी सुरू केली तर 2 सदस्य आमचे बेलगरज होते। त्यामध्ये सुनंदा गुलाब पाटील यांनी उपसरपंच पदासाठी फॉर्म भरला होता, पण त्यांनी निवडणूक प्रक्रियेमध्ये भाग न घेतल्या कारणाने एकच उमेदवार अर्ज शिल्लक असल्यामुळे आम्ही ज्ञानेश्वर माणिक पाटील यांना या ठिकाणी बिनविरोध निवडून आल्याचे आदेश यांनी जाहीर केलेले आहे आणि निवडणूक अतिशय शांततेच्या वातावरणात पार पडलेले आणि उपस्थित सर्वांचा आम्ही या ठिकाणी मनापूर्वक अभिनंदन केलेले आहे। त्यांना शुभेच्छा दिलेल्या आहेत। भावी काळासाठी चांगल्या कामासाठी त्यांना शुभेच्छा देण्यात। धुळे शहरातील जुने दुवे भागातील गली नंबर 11 येथे राहणाऱ्या प्रवीण खैरनार या तरुणाने राहत्या घरी स्लॅबच्या कडीला साडीच्या साहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना बुधवारी सायंकाळी 6 वाजेच्या सुमारास घडली। धुळे शहरातील जुने दुवे भागातील गली नंबर 11 येथील प्रवीण बटू खैरनार वय 28 या तरुणाने बुधवारी सायंकाळी 6 वाजेच्या सुमारास राहत्या घरी स्लॅबच्या कडीला साडीच्या साहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केली। याबाबत अधिक माहिती अशी की प्रवीण खैरनार हा एका केबल चालकाकडे कामास होता। बुधवारी सायंकाळी 6 वाजेच्या सुमारास त्याने घरात कोणीही नाही अशी संधी पाहून स्लॅबच्या कडीला साडीच्या साहाय्याने गळफास घेतली। 6:30 वाजता प्रवीणची आई कामावरून घरी आल्याने घराचा दरवाजा आतून बंद असल्याचे दिसले। त्यांनी दरवाजा ठोठावला असता काहीही प्रतिसाद न मिळाल्याने नागरिकांच्या मदतीने दरवाजा तोडला असता प्रवीणने गळफास घेतल्याचे दिसून आले। प्रवीणने याआधीही 2दा आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला असल्याची माहिती निकटवर्तीयांनी दिली। त्याच्या पश्चात आई व 2 मोठे भाऊ असा परिवार आहे। त्याच्या मृत्यूमुळे परिसरात शोककळा पसरली होती। आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाच्या वतीने धुळे ग्रामीण विधानसभा मतदारसंघात नियुक्त केलेल्या मतदान केंद्राध्यक्षांना प्रशिक्षणाचे ज्योती चित्रपटगृहात गुरुवारी आयोजन करण्यात आले होते। आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाच्या वतीने धुळे ग्रामीण विधानसभा मतदारसंघात नियुक्त केलेल्या मतदान केंद्राध्यक्षांना प्रशिक्षणाचे ज्योती चित्रपटगृहात गुरुवारी 9 ते 12 या दरम्यान आयोजन करण्यात आले होते। लोकसभा निवडणुकीत ईव्हीएम मशीनसोबत व्हीव्हीपॅट मशीन बंधनकारक केल्याने त्या यंत्राविषयी मतदान केंद्राध्यक्षांना सखोल अशी माहिती देण्यात आली। उपविभागीय अधिकारी भीमराव दराडे यांनी ईव्हीएम कसे हाताळावे, मतदान कसे करून घ्यावे, व्हीव्हीपॅट यंत्राचा वापर कसा करावा, मतदान सुरळीत होण्यासाठी कशा प्रकारे उपाययोजना कराव्या या संदर्भात सखोल माहिती दिली। सदर प्रशिक्षण 2 दिवस सुरू राहणार आहे। या प्रशिक्षणास 524 मतदान केंद्राध्यक्ष उपस्थित होते। प्रशिक्षण 4 टप्प्यात घेण्यात येणार आहे। आज या ठिकाणी धुळे लोकसभा मतदारसंघातील धुळे ग्रामीण विधानसभा मतदारसंघामध्ये नियुक्त केलेल्या मतदान केंद्राध्यक्ष यांचं प्रशिक्षण या ठिकाणी आयोजित केलं होतं। या प्रशिक्षणामध्ये पहिल्या सत्रामध्ये आम्ही फक्त मतदान केंद्राध्यक्ष यांना प्रशिक्षण दिलं। त्यांना या ठिकाणी ज्योती चित्र मंदिरमध्ये थेरॅटिकल ज्या बाबी आहेत त्या समजून सांगितल्या आणि यानंतर या ज्योती चित्र मंदिर समोरच असलेल्या न्यू सिटी हायस्कूलमध्ये एक ठिकाणी आम्ही 10 रूम्स घेऊन प्रत्येक रूममध्ये 50 कर्मचारी
आणि त्या प्रत्येक रूममध्ये एक EVM मशीन त्या ठिकाणी आम्ही ठेवलेलं आहे. या ठिकाणच्या थेरॉटिकल प्रशिक्षणानंतर हे सर्व मतदान केंद्राध्यक्ष त्या शाळेमधल्या वर्गामध्ये जाऊन त्या ठिकाणी प्रत्यक्ष मतदान यंत्र कसं वापरावं, मतदान कसं घ्यावं, या सर्व बाबी त्या ठिकाणी ते समजून घेणार आहेत. त्या ठिकाणी आम्ही प्रशिक्षित असे मास्टर ट्रेनर्स नियुक्ती केलेले आहेत, जेणेकरून सर्व मतदान केंद्राध्यक्ष यांना मतदान प्रक्रिया आणि EVM कसं हाताळावं, मतदान कसं पार पाडावं याचं सखोल मार्गदर्शन त्या ठिकाणी मिळणार आहे. मला खात्री आहे की या दोन बाबी थेरॉटिकल आणि प्रॅक्टिकल या दोन्ही बाबी ह्या मतदान केंद्राध्यक्षांनी केल्या तर मतदानाच्या दिवशी निश्चितच मतदान प्रक्रिया सुरळीतपणे पार पडणार आहे. या ठिकाणी या निवडणुकीमध्ये व्हीव्हीपॅट या मशीनचा वापर करणार आहे. त्यामुळं या व्हीव्हीपॅटबद्दल संपूर्ण सखोल बाबी त्यांना मी या प्रशिक्षण वर्गामध्ये सांगितलेल्या आहेत. संत रविदास चर्मकार विकास महामंडळ अंतर्गत चर्मकार समाजाला NSFDC योजनेअंतर्गत वाटप झालेले कर्ज माफ करावे यासाठी धुळे जिल्हा राष्ट्रीय चर्मकार महासंघातर्फे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करण्यात आली. संत रविदास चर्मकार विकास महामंडळ अंतर्गत चर्मकार समाजाला NSFDC योजनेअंतर्गत वाटप झालेले कर्ज माफ करावे या मागणीसाठी धुळे जिल्हा राष्ट्रीय चर्मकार महासंघातर्फे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करून निवेदन देण्यात आले. निवेदनात नमूद करण्यात आले आहे की संत रविदास चर्मकार विकास महामंडळामार्फत चर्मकार समाजाला थेट कर्ज योजनेअंतर्गत कर्ज वाटप करण्यात आले आहे. सदरचे कर्ज माफ व्हावे यासाठी महाराष्ट्रातील चर्मकार महासंघटनांनी वेळोवेळी मागणी केलेली आहे. उत्तर महाराष्ट्रात दुष्काळी परिस्थिती असल्याने धुळे जिल्ह्यातील तालुके दुष्काळी जाहीर झालेले आहेत. शासनाने दुष्काळी जिल्ह्यातील कर्ज वसुली थांबवून शेतकऱ्यांचे कर्ज माफ केले आहे. त्याप्रमाणे चर्मकार समाजातील लघुउद्योग व गटाई काम करणाऱ्या चर्मकार समाजाच्या महामंडळाने कर्ज वसुली थांबवून कर्ज माफ करण्यात यावे व महामंडळाने वकिलांमार्फत पाठवलेल्या कर्ज वसुलीच्या नोटिसा त्वरित थांबवाव्या अशी मागणी करण्यात आली आहे. वसुली थांबवून कर्जमाफी न दिल्यास राष्ट्रीय चर्मकार महासंघातर्फे जनआंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आला आहे. यावेळी दिनेश महाले, भिवसन ऐरे, जितेंद्र पवार, ज्ञानेश्वर पवार, सोमनाथ पवार आदी उपस्थित होते. महाराष्ट्रामध्ये तसेच उत्तर महाराष्ट्रामध्ये दुष्काळजन्य स्थिती निर्माण झालेली आहे आणि शासनाने सुद्धा धुळे जिल्ह्यातील बरेचशा तालुक्यामध्ये दुष्काळ जाहीर सुद्धा केलेले आहे व शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्यात आलेली आहे. तसेच दिलेल्या कर्जांची वसुली सुद्धा शासनाने थांबवलेली आहे. परंतु शासनाने पक्षपातीपणा करत असताना या ठिकाणी दिसून येते की दलित महामंडळांची कर्ज दिलेली वसुली ही पठाणी पद्धतीने करण्यात येत आहे. ते वकिलामार्फत सर्व चर्मकार समाज, दलित समाजाला कर्ज वसुलीची नोटिसा दिलेल्या आहेत. या ठिकाणी गटाई कामगार रस्त्याच्या पलीकडे बसून अत्यंत गरीब चर्मकार समाज हा याच्याकडनं पठाणी वसूल करताना आम्हाला फार या ठिकाणी मांडताना दुःख होते की शासनाने यांचे सर्वात अगोदर यांच्या कुठल्याही मोठी जमिनी नसताना एक 3x3च्या दुकानात बसून 3x3च्या जागेत बसून आज गरीब चर्मकार समाज गटाई काम करून आपला उदरनिर्वाह करत असताना ही दुष्काळ स्थितीमध्ये त्याच्याकडनं कर्ज भरले गेल्याने तो थकबाकीदार राहून गेलेला आहे. म्हणून या दुष्काळ स्थिती असताना त्यांना या चर्मकार समाजाला संत रविदास चर्मोद्योग महामंडळ आणि महात्मा फुले महामंडळ, OBC महामंडळ, अन्न व ओसाटे महामंडळ आणि सर्व महामंडळाचे कर्ज या शासनाने माफ केले पाहिजे अशी मागणी आम्ही अनेक वर्षापासून राष्ट्रीय चर्मकार महासंघाने पूर्ण महाराष्ट्रभर केलेली आहे. आणि ह्या वकिलामार्फत ही पठाणी वसुली करत असताना आज सुद्धा आम्ही धुळे जिल्हाधिकारी साहेबांना या ठिकाणी निवेदन देत आहोत. आमची मागणी एकच आहे की ही कर्ज वसुली थांबवून सर्व दलित महामंडळाची कर्ज माफी करण्यात यावी अशी मागणी आम्ही राष्ट्रीय चर्मकार महासंघातर्फे करीत आहोत. शिरपूर तालुक्यातील तरडी शिवारातील पद्माकर पाटील यांच्या केळीच्या शेतास आग लागून 3 एकरमधील केळीचा बाग व ठिबक सिंचन संच जळून खाक होऊन सुमारे 9 लाख रुपयांचे नुकसान झाल्याची घटना 24 मार्च रोजी घडली. शिरपूर तालुक्यातील तरडी शिवारातील पद्माकर पाटील यांच्या केळीच्या शेतास 24 मार्च रोजी दुपारी 1:30 वाजेच्या सुमारास आग लागून 3 एकरमधील केळी बाग व ठिबक सिंचन संच जळून खाक झाले आहे. यामुळे शेतकऱ्याचे सुमारे 9 लाख रुपयांचे नुकसान झाले आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की रविवार दिनांक 24 मार्च रोजी पद्माकर पाटील यांच्या तरडी शिवारातील केळीच्या शेतास 1:30 वाजेच्या सुमारास अचानक आग लागली. यात 3 एकरमधील केळीचा बाग व ठिबक सिंचन संच जळून खाक झाला. यात सुमारे 9 लाखांचे नुकसान झाले आहे. कृषी विभागामार्फत पंचनामा करण्यात आला आहे. याबाबत थाळनेर पोलीस ठाण्यात नोंद झाली असून अधिक तपास सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक पारधी हे करीत आहेत. शासनाने शेतकऱ्यास भरपाईची रक्कम त्वरित देण्याची मागणी करण्यात आली आहे. या तरडी गावातला रहिवासी असून मी गेल्या काही वर्षापासून शेती करतोय. मी सुशिक्षित असून मी एक प्रगतिशील शेतकरी. या तरडी गावामध्ये मी सध्या शेतीला प्राधान्य देऊन हा केळीचा बाग मी गेल्या वर्षी याची 5,000 लागवड केली. 3 एकर क्षेत्र या बागेत. तर 24 मार्चला इथं सुमारे 1:30 वाजेच्या सुमारास इथं आग लागली. अकस्मात आग लागली आणि पूर्ण बाग माझा इथं जळालेला आहे. त्याच्यानंतर ठिबकचं पण माझं नुकसान झालेलं आहे. जवळपास 8 ते 10 लाखाचं केळीचं नुकसान, त्यानंतर ठिबकचं जवळपास 1.5 लाखाचं नुकसान माझं इथं झालेलं आहे. गेल्या 2 वर्षापूर्वी इथंच माझा 3,000 बाग हा वादळाने नष्ट झाला. पूर्ण बाग गेला. त्यावेळेस शिरपूर येथील कृषी अधिकारी आल्यानंतर त्यांनी पंचनामा केला, पण फक्त प्रोसेस झाली. मला 1 रुपया इथून भेटला नाही. सांगायला पण लाज वाटते की 1,000 रुपये अकाउंटला आलेले आहेत. तो जो बाग पडला त्याचे 1,000 रुपये मला आले आहेत. याची पण आज प्रोसेस झाली आहे. पण शासन याला जे शेतकरी आहेत, जे मरमर कष्ट करतात, पण 100% त्याचा आज नुकसान जे झालेलं आहे. आज आपला भारत देश हा कृषीप्रधान देश आहे असं म्हणतात, पण शेतकऱ्यांचीच मरणूक होते हे सगळेजण बघतात. आज कृषी क्षेत्रामध्ये भारत आपण म्हणतो कृषीप्रधान देश आहे, पण शेतकऱ्यांचीच मरमर होते. आता पाहू, आज सगळ्या प्रोसेस कंप्लीट केल्या आहेत, पण शासन पूर्तता करते की नाही करते हे आपण बघू. धुळे जिल्हाधिकारी कार्यालयात मतदार जनजागृती विभागातर्फे रांगोळी काढण्यात आली असून रांगोळीद्वारे मतदान करण्याचा संदेश देण्यात आला आहे. प्रशासन विविध माध्यमातून मतदानाची टक्केवारी वाढावी यासाठी प्रयत्न करीत आहे. जिल्हा प्रशासनाकडून मतदानाची टक्केवारी वाढावी यासाठी विविध माध्यमातून जनजागृती करण्यात येत आहे. इंदाई देवी माध्यमिक विद्यालयाचे अतिरिक्त शिक्षक प्रभाकर विभांडिक यांची धुळे जिल्हाधिकारी कार्यालयात मतदार जनजागृती या विभागात नियुक्ती झाली आहे. जिल्हाधिकारी कार्यालयात अनेक कामासाठी नागरिक येत असतात, त्यामुळे त्यांनी त्यांच्यामध्ये जनजागृती होऊन प्रत्येकाने मतदान करून आपली लोकशाही बळकट करावी यासाठी रांगोळी काढली आहे. रांगोळीद्वारे मतदान करण्याचा संदेश देण्यात आला असून सदरचा उपक्रम हा प्रशासनाचाच आहे. आम्ही दोघे इंदाई देवी माध्यमिक विद्यालयाचे अतिरिक्त शिक्षक असून आमची सध्या कलेक्टर ऑफिसमध्ये नियुक्ती झालेली आहे. तर आम्हाला स्वीप या विभागात काम देण्यात आलेले आहे. स्वीप हा विभाग असा आहे की मतदार जनजागृती करण्याचं काम करत आहे. मतदार जनजागृती करण्यासाठी आम्ही आज रांगोळीचं नियोजन केलेलं आहे. त्या रांगोळीमध्ये आम्ही दर्शवण्याचा प्रयत्न केला आहे की सर्व मतदारांनी लोकसभेच्या निवडणुकीसाठी मतदान केले पाहिजे. या ठिकाणी बरेचसे लोक येत असतात कलेक्टर ऑफिसला कामानिमित्त. ते ही रांगोळी पाहून इतरांना देखील सांगतील की प्रत्येकाने मतदान केलं पाहिजे. आणि असा जर प्रत्येकाने माउथ टू माउथ हा प्रचार केला तर प्रत्येकजण मतदानासाठी जागरूक होईल आणि मतदान करण्यासाठी मतदान केंद्रावर जाण्याचा प्रयत्न करेल. पुन्हा पाहूयाच्या ठळक घडामोडी. सायने येथील कर्जबाजारी शेतकऱ्याची विषारी औषध प्राशन करून आत्महत्या. काळखेडे येथील उपसरपंचपदी ज्ञानेश्वर पाटील बिनविरोध. जुने धुळे येथील तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या. आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मतदान केंद्राध्यक्षांच्या प्रशिक्षणाचे आयोजन. कर्ज माफ करावे यासाठी धुळे जिल्हा राष्ट्रीय चर्मकार महासंघातर्फे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने. तरडी शिवारातील शेतकऱ्याच्या केळीच्या शेतात आग लागून सुमारे 9 लाखांचे नुकसान. आणि जिल्हाधिकारी कार्यालयात रांगोळीद्वारे मतदानाची टक्केवारी वाढवण्यासाठी जनजागृती. याचबरोबर श्रीराम लाईव्ह न्यूजचे बातमीपत्र संपले. दिवसभरातील ताज्या घडामोडींसाठी पाहत राहा श्रीराम लाईव्ह न्यूज. भेटूया पुढील प्रसारणात. तोपर्यंत नमस्कार.